जे डॉक्टर संजीत पॉल आहेत हे यांचं मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती आहेत, मुख्यमंत्र्यांची त्यांच्यावरती मेहर नजर आहे आणि त्यामुळे त्यांची हिंमत होते की आपण 6-7 महिने पगार जरी नाही दिला आणि कोणी तक्रारी केल्या तरी आपलं कोणी वाकडं करू शकणार नाही। तर हा मुजोरीपणा राजकीय पाठबळावरती ह्या कॉन्ट्रॅक्टरना येत असतो। मला वाईट असं वाटतं की एक डॉक्टर जो हॉस्पिटल चालवतो तो सुद्धा इतर टपोरी कॉन्ट्रॅक्टरसारखाच वागतो आणि त्यामुळे राजू धावटकर सारख्या एका युवकाची त्याचा बळी जातो, त्याला आत्महत्या करण्याची त्याच्यावरती पाळी येते। आम्ही इथे उल्हासनगर महानगरपालिकेसमोर याच्यापूर्वी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर आंदोलनं केली होती, तेव्हा ही भीती वारंवार व्यक्त केली होती की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या आत्महत्या वाढतील। ती भीती कुठंतरी खरी ठरली असं वाटतं या राजू धावटकरच्या आत्महत्येमुळे। अशी दुसरं कुठलं प्रकरण घडू नये असं मनोमन वाटतं, पण राज्य सरकारने जर वेळीच या संदर्भामध्ये पावलं जर नाही उचलली तर हे सत्र कोणी रोखू शकणार नाही आणि एक मोठं संकट महाराष्ट्रातल्या बेरोजगारांवरती येण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सिस्टम अशी करते की एखाद्या कुठली अशी दुर्घटना घडल्यानंतर त्या परिवाराच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांची किंमत लावायची, बोली लावतात 50,000, लाख, 1.5 लाख आणि मग ऐकले नाहीत लोक की कुठल्या तरी एका टप्प्यावरती येऊन मला काल ऐकायला मिळालं, मला खरं खोटं माहीत नाही, पण 3 लाख रुपये त्या परिवाराला देऊ केलेत असं ऐकायला मिळालं। असं जर घडलं असेल तर त्याच्यापेक्षा अजिबात वाईट गोष्ट कुठली नाही। त्या कुटुंबाला जर मदत करायचीच झाली राज्य सरकारला तर कायद्याने बघा लोक चळवळीची मागणी आहे की किमान 50 लाखांची मदत या कुटुंबाला केली पाहिजे आणि राजू धावटकरच्या पत्नीला किंवा त्याची मुलं, मला असं वाटतं लहान आहेत, एक 12वीत मुलगा, एक 9वीत आहेत, परंतु शक्य असेल तर मुलांना किंवा त्यांच्या पत्नीला महानगरपालिकेच्या नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे, ही त्यांना शिक्षा आहे। आणि ह्याशिवाय त्यांच्यावरती मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो सुद्धा पोलिसांनी दाखल केला पाहिजे। त्याचप्रमाणे आता बाकी जे कर्मचारी त्यांचा पगार देखील आढळलेला आहे, नाही, मुद्दा तोच आहे ना की आता या आत्महत्येनंतर तर आमच्याकडे काही AM रामचंदानी कंपनीचे वॉलमन कर्मचारी आहेत। आता त्यांचा मुद्दा तोच आहे की आम्हाला किती लोकांना आत्महत्या करायला लागल्यानंतर रामचंदानीच्या कंपनीचा प्रश्न सुटणार। म्हणजे ते प्रत्येक जो कंत्राटी कामगार आहे त्याचा प्रश्न हाच आहे आयुक्तांना। आमच्याकडे एक बॅनर तुम्ही बघितला असेल की आयुक्त महोदय तुम्ही IAS झालात, आमच्याकडून त्यांचं अभिनंदन आहे IAS झाल्याबद्दल, पण आमचा प्रश्न आहे माणूस कधी होणार? माणूस म्हणून जर तुमच्या संवेदना जर जागृत असतील तर असे प्रश्न उरणार नाहीत। आमचे काही प्रतिनिधी आयुक्तांकडे गेले होते आणि त्यांनी विचारलं रामचंदानी विरुद्ध ब्लॅकलिस्टची कारवाई कधी करणार, तर त्यांनी हसून उत्तर दिलं की नवीन आयुक्त झाल्यानंतर करतील। मग असल्या अधिकाऱ्यांचा काय उपयोग आहे? हे IAS झाले का आणि नाही झाले काय फरक पडणार आहे या सगळ्या गोष्टीमुळे? माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेंना आपल्या वाहिनीच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभराच्या लेवलवरती सक्त आदेश जारी करावेत आणि राज्यातल्या कुठल्याही नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय, निमशासकीय संस्थांमधले जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचा 1 रुपयासुद्धा, चाराणेसुद्धा कोणी कंत्राटदार खायची हिंमत करणार नाही, अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेऊन दाखवावा, आमची विनंती पण आहे आणि त्यांना आव्हानसुद्धा आहे।